हॅलो फ्रेंड्स, माय नेम इज स्नेहल पवार. आज आपण कन्स्ट्रेंट प्रॅक्टिस करून बघणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण व्हॉट इज अ कन्स्ट्रेंट, व्हाय यूज अ कन्स्ट्रेंट, कन्स्ट्रेंटचे टाइप्स कोणते कोणते ते आपण डिटेलमध्ये पाहिलं होतं. आज आपण SQL मध्ये क्वेरीमध्ये कसा यूज करायचा कन्स्ट्रेंटचा ते आपण प्रॅक्टिस करून बघणार आहे. तर चला स्टार्ट करूया. आपण आता फॉरेन की साठी आपल्याला दोन टेबल लागणार आहेत, कारण एका टेबलचं रिलेशन दुसऱ्या टेबलशी दाखवण्यासाठी आपल्याला दोन टेबलची गरज आहे. तर आपण पहिल्यांदा पहिला टेबल क्रिएट करूया. (22) नावाचा टेबल क्रिएट करूया. ट्रेनर नावाचा आपल्याकडे ऑलरेडी टेबल आहे. एक्झिक्यूट करूया. म्हणून झाला. सिलेक्ट स्टार फ्रॉम ट्रेनर 22. आपण यामध्ये रेकॉर्ड आलं का ते चेक करूया. एक्झिक्यूट झालं. आता आपण दुसरा टेबल क्रिएट करणार आहे स्टुडंट नावाचा. त्यामध्ये आपण सगळे कन्स्ट्रेंट यूज केले. प्रायमरी की, आयडेंटिटी, नॉट नल, युनिक कन्स्ट्रेंट, डिफॉल्ट कन्स्ट्रेंट, ट्रेनर 22 नावाचा आपल्याकडे आता आपण पहिल्यांदा आपण स्टुडंट नावाचा टेबल क्रिएट करून घेऊया. त्यामध्ये इन्सर्ट रेकॉर्ड करूया. इन्सर्ट नंतर करूया. एक्झिक्यूट झालं. आता आपलं काय आहे, स्टुडंट S22 नावाचा टेबल आहे आपल्याकडे. त्यामध्ये आपण व्हॅल्यूज अजय, नेम, एज पाहिजे आपल्याला 22, सिटी, कोर्स आपण बाय डिफॉल्ट दिलाय. आता बघा 22. आपण एक्झिक्यूट करूया. एरर गेली. आधी आपण इन्सर्ट करूया म्हणजे लक्षात येईल. इन्सर्ट, एक्झिक्यूट. It does not match table definition. 1, name, age, city. .net. Varchar value त्यामध्ये रेकॉर्ड नाही, रेकॉर्ड इन्सर्ट करायचा आहे. इन्सर्ट इनटू टेबल नेम, कॉलम नेम्स द्यावे लागतील ना आपल्याला. रोल नंबर, कॉमा नेम, कॉमा एज, सिटी, कॉमा कोर्स. काय प्रॉब्लेम. आयडेंटिटी इन्सर्ट. येस आला. थँक्यू.